मोनिका, तू इथे? मी इथे येऊ नये अशी इच्छा होती का तुमची? मला तुझ्याबरोबर वाद घालण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मधु काका आणि तुम्हा सगळ्यांनाच एक नोटीस व्हावं म्हणून सांगते. बाबांनी लॉकरमध्ये दागिन्यांसोबत एक चिठ्ठी ठेवलेली आहे. या चिठ्ठीमध्ये काही सूचना आहेत, त्या वाचते मी तुम्हा सगळ्यांसाठीच. आत्या, सगळ्या सूचना जरा मोठ्याने वाचा, म्हणजे सगळ्यांना डिटेल्स नीट कळतील ना. या लॉकरमध्ये ठेवलेला सगळा ऐवज दळवी घरात जन्माला येणाऱ्या मुलीसाठी आहे. पण एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की या संपत्तीचा विनियोग त्या मुलीसाठी करण्याचे अधिकार मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिच्या वडिलांकडे राहील. मुलगी सज्ञान झाल्यानंतर ही संपत्ती तिच्या मालकीची होईल. मुलगी सज्ञान होईपर्यंत जर तिचे वडील सधन नसतील तर या संपत्तीचा काही हिस्सा तिचे वडील तिच्यासाठी वापरू शकतील. मोनिका, ऐकू आलं ना की आणखी मोठ्याने वाचून दाखवू? अजून काहीतरी लिहिलं असेल ना? एवढंच लिहिलंय? इतकंच लिहिलंय. अजून काय हवंय तुला? सगळं अगदी मस्त क्रिस्टल क्लिअर लिहिलेलं आहे. असं कसं क्लिअर झालंय? हे बघा आत्या, हे बरोबर नाहीये. काय बरोबर नाहीये? म्हणजे ईशाची सगळी जबाबदारी मी घ्यायची, तिला वाढवायचं, तिच्यावर पैसे खर्च करायचे, सगळं मी करायचं, आणि तिच्या संपत्तीचे सगळे अधिकार बाबांना. ह्याला काहीच अर्थ नाहीये ना. मला सुद्धा हक्क हवाय. आजोबांनी बराच विचार करून हे सगळं केलं, नाहीतर त्यांना काय माहित ना तू कशी असशील ते. दिस इज नॉट फेअर. मला नाहीये हे सगळं मान्य. हे बघा, मला अधिकार हवेत. मोनिका, एक लक्षात ठेव, या लॉकरला हात लावण्याचा संपूर्ण अधिकार मला आणि फक्त मलाच आहे. आणि त्यातल्या संपत्तीचा वापर करण्याचा अधिकार पुढली काही वर्ष फक्त विक्रांतला आहे. कळलं? बरं झालं सदा दादाने ही सगळी तरतूद पणतीसाठी करून ठेवली. त्याला कुठे माहिती आपली नाचसुनी अशी निपजेल म्हणून. चला निघूया, थांबण्यात काय अर्थ आहे. चल, काम झालं ना, चला.
वा नानू सांभाळून यायचं. नाही ते वा छान हळूहळू. चला रे बाबानो, एकदा ते लॉकरचं प्रकरण तडीच गेलं. मलाही खरंच खूप रिलॅक्स वाटलंय. ताई, मला SSC ची परीक्षा संपल्यानंतर जे वाटलं होतं ना तसं वाटलं अगदी. अरे आपण खरं तर सेलिब्रेट करायला हवंय. करेक्ट. खरं तर इतकी मोठी गोष्ट आपल्याला कळली आहे, डोक्यातनं सगळं टेन्शनच निघून गेलं. याचं सेलिब्रेशन व्हायलाच हवं काय? हो हो, करूया, नक्की करूया. मनसी, आज तू जागायची तयारी ठेव बरं का. हा, कारण मला रात्रभर तुझ्याशी गप्पा मारायच्या. मला ना आज रात्री झोप येणारच नाही. हो चालेल. तो पासवर्ड, लॉकर, सोनं हे सगळे शब्द ना उशाखाली ठेवून झोपणार आहे. शांत झाल्यासारखं वाटतंय. अरे विक्रांत मागे नाही ना राहिला, कुठे गेला? मोनिका, उतर, पोहोचलो आपण. तुला इथेच राहायचंय का? हा, गाडीमध्ये? मला घरी जावंसं वाटत नाहीये. ओके. हे बघ, काय आजोबांनी लॉकर विषयीची सूचना लिहून ठेवली आहे ना, त्यामुळे तुझा पराभव झालाय असं वाटून घेऊ नकोस तू. हा, विक्रांत प्लीज, मला आता काय वाटतंय ना ते मलाच माहिती. पण तू असा विचार का नाही करत आहेस की यामुळे ईशाचं भविष्य सिक्युअर झालंय? आता तिला भविष्याची कुठलीच चिंता नाहीये. ती कुठलंही शिक्षण घेऊ शकते, परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकते. सो आय एम रिअली हॅपी फॉर. आणि कसं आहे, ती लहान आहे ना, सो आता तिचंच भविष्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, नाही का? चला, मी देवापुढे साखर ठेवते. ईशाची काळजीच मिटली नाही. मिटली ना? नक्की. म्हणजे आता तुला चिंता करायची गरज नाही. एक सांगू का, ती अतिशय हुशार मुलगी आहे. आयुष्यात तिला काहीही कमी पडणार नाही. हा, अरे आपण काही गोड खाल्लंच नाहीये. गुलाबजाम चालेल तुला? अहो, काय गुलाबजाम काय? म्हणजे काय, तोंड गोड करायला गोडच पदार्थ पाहिजे. काय चिवडा घ्यायचा? काय मी काय म्हणतो, आपण उद्याची पार्टी ही आजच केली तर? नाही, बातमीच तशी आहे ना. हो, काय हरकत आहे, आपण एकत्र भेटलोच आहोत ना. आणि आज मानसी पण इथे आहे, हो की नाही? ती असेलच. काय मानसी असली की ईशा सुद्धा खुश असते. हो, ईशा काय, ही असली की घरातले सगळेच खुश असतात. अगदी खरंय. ऍक्च्युली सईला फोन करायला हवा, ईशाला घेऊन यायला सांगायला. अगं, ती तर खूप धमाल करेल इकडे. आणि तू आमच्या मदतीला ये. हा, हो, नाही, खरंच
आज आपण ना खूप मज्जा करूया. मोनिका, तू पण येतेस ना पार्टीला? चिडका बिब्बा चिडला आणि कोपऱ्यात जाऊन बसला. पण बरं झालं तिला कळलं ते आपल्याला किती आनंद झालाय. ये रे ये विक्रांत ये. काय आज आम्ही इथे सगळेजण पार्टी करणार आहोत. गीता सुद्धा मस्तपैकी असं गोडधोड करणार आहे. ये. अरे वा. पण मी येतो थोड्या वेळात, जरा काम आहे. मोनिका, काय तमाशा लावलायस तू? हा तमाशा नाहीये, फसवणूक झाली माझी. फसवणूक कुणी केली? माझ्या आजोबांनी? हो. अगं, तुझं लग्न व्हायच्या आधीच माझे आजोबा गेले. ते तुझी फसवणूक कशी करू शकतात? माझ्या नावे लिहिलेली सगळी प्रॉपर्टी, सगळा पैसा याचे अधिकार तुझ्याकडे दिले. करेक्ट. एक मिनिट, पण मला एक प्रश्न पडलाय की सगळे अधिकार ईशाच्या बाबांना मिळणार आहेत, राईट? हो, मग आय थिंक तू विसरलायस विक्रांत. तू ईशाचा बाबा नाहीये. सो थोडक्यात ईशा तुझी मुलगी नाहीये आणि ईशा तुझी मुलगी नाहीये म्हणल्यावर तू ईशाचा बाप नाहीयेस. त्याच्यामुळे तुझ्याकडे तिचे सगळे अधिकार येणार नाहीयेत विक्रांत. कराय की नाही? काय हसत बसलो. चला तयारीला लागूया. चल 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 बाबा. सांभाळ रे बाबा, सांभाळ ना. केव्हा बरं होणार काय कळतच नाही. चल चल चल, ये ये. तरी बरं, बाबांनी सगळे अधिकार आपल्याकडेच ठेवलेले आहेत, मोनिकाकडे दिलेले नाहीयेत. त्यावेळी बाबांनी जो काही विचार करून ती सूचना लिहिली होती ती आपल्या फायद्याची ठरली. त्यांना तरी काय माहिती की मोनिका सारखी मुलगी आपल्या घरात सून म्हणून येईल, नाही का? हे बघ, आतापर्यंत सगळं चांगलं झालेलं आहे. यापुढेही असंच चांगलं होणार आहे. फक्त एक, आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि मानसी, तू ईशाच्या बाबतीत अलर्ट राहणं गरजेचं आहे. नुसतंच तू असं नाही, खरं तर आपण सगळ्यांनीच अलर्ट राहायला हवंय. आणि हा, दुसरी गोष्ट, ईशा दळवी होणं गरजेचं आहे, मोनिका नाही. आणि मानसी, तू आणि विक्रांत यासाठी खास प्रयत्न करायचे. व्हेरी गुड, मस्त. म्हणजे तुला हवंय तेव्हा मी ईशाचा बाप आहे आणि तुला हवं तेव्हा मी तिचा बाप नाहीये. पण तू हे विसरतेस की DNA रिपोर्ट्सने तूच सिद्ध केलंयस की मी ईशाचा बाप आहे. पण ते खोटं होतं. खरं काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ना? हो, पण या खोट्यावर आता सगळ्यांनीच विश्वास ठेवलाय ना. सो आता काय हरकत आहे मी सुद्धा त्यावर विश्वास ठेवाय? वाव, म्हणजे पैसे बघितल्यावर तू खोट्याला सुद्धा खरं मानायला तयार आहे? नाही नाही, पण हे पैसे तुला मिळू नयेत अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली, म्हणून मी ह्या खोट्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. हे बघ विक्रांत,
मी काही ना काहीतरी मार्ग नक्की शोधून काढेन. कदाचित तू लॉकर आधी ओपन करून त्यातलं लेटर चेंज केलं असतंस तर काहीतरी घडू शकलं असतं, नाही? एनिवे, जर तू आता असं म्हणायला तयार असशील की मी ईशाचा बाप नाहीये, तर मी हे सगळं सोडू शकतो. सगळी प्रॉपर्टी, पैसा मी तुला देऊन टाकेन. पण तू हे सगळ्यांसमोर सिद्ध करायचंस की मी ईशाचा बाप नाही. चॅलेंज करतोयस तू मला? ऑफर समज. आणि जर तू हे सिद्ध केलंस तर त्यात तुझा फायदा होऊ शकतो. मग आता काय विचार आहे तुझा? तोंड गोड करायचा विचार आहे? नाही. गुड. आणि करूही नकोस. तू मी जे सांगितलंय त्यावर विचार कर. हा, तोपर्यंत मी माझं तोंड गोड करून येतो. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर सगळं काही हातात येतंय असं वाटत असताना घोळच झाला. अक्षरशः एका दिवसात गेम पालटला. हातातून वाळू सरकायला लागली की काय असं वाटायला लागले मला. काय करू? विक्रांतने माझ्या नाकावर टिचून मानसीला इकडे राहायला आणलं. मानसीने इथे येऊन परत ईशाला आपलंसं केलंय. मला असं वाटायला लागलंय की माझं नशीब कुठेतरी पेन खातंय की काय. एवढं मोठं घबाड सुद्धा शेवटी विक्रांतच्याच ताब्यात गेलं. गॉड, काय करू आता मी? काहीच कळत नाहीये मला. नाही, हातातली वाळू अशी हातातून सरकू देणार नाहीये मी मोनिका आहे. अजिबात हरणार नाही. मोनिका काहीतरी केलंच पाहिजे. गप्प बसून चालणार नाहीये ॲट एनी कॉस्ट. कधी नव्हे ते सगळे दळवी माझ्या विरुद्ध एकत्र आलेत. मला कधीही या घराबाहेर काढू शकतात. नाही नाही, नो वे. मला काहीतरी केलंच पाहिजे. पण सुरुवात मानसीपासून केली पाहिजे. मानसी, आज मी इथे का थांबले माहिती? तुझ्याशी बोलण्यासाठी. अगं, नाहीतर फार क्वचितच राहिले मी माझ्या माहेरी. काय बोलायचं आत्या? बोला ना. काय खरं सांगू का? काय बोलावं आणि कसं बोलावं तेच मला कळत नाही. नाही, मी तुला प्रश्न विचारणार नाहीये ज्यामुळे तू अनकम्फर्टेबल होशील. पण मनात काहीतरी आहे. काय वाटतंय, काय जाणवतंय हे मात्र मला तुला सांगायचंय. त्या काही टेन्शन घेण्यासारखं नाही ना? असं काही नाही. हा, पण तू विचार करावास असं मात्र नक्की आहे. 3 वर्षापूर्वी तू इथलं सगळं सोडून दिल्लीला गेलीस. खरं तर या सगळ्यांपासून दूर राहावं हाच तुझा उद्देश होता. पण बघ ना, आज 3 वर्षानंतर इनडायरेक्टली का होईना पण तू आमच्या कुटुंबात पुन्हा सामील झालीस. आणि या गोष्टीचा सगळ्यांनाच आनंद होतोय. तो जो आपलेपणा होता तो आपल्यात अजूनही आहे. याला योगायोग म्हणावा की काय मला कळत नाही आत्या.
पण सध्या मी फक्त ईशाच्या हिताचं बघतीये आणि त्यासाठी मला जे जे करावं लागणार ते मी करणार. मानसी, तुला नक्की काय हवंय ते कदाचित तुलाही माहित नसेल.